हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लर्नोलेट. तर एमएचटी सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तर रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर पुढची ॲडमिशन प्रोसेस काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ॲडमिशन रिलेटेड जे पण मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहील. त्याचप्रमाणे जे स्टुडंट्स फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्या स्टुडंट्ससाठी देखील आम्ही स्कॉलरशिपचे, इंटर्नशिप्स अपॉर्च्युनिटीजचे आणि कोडिंगचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही या चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. त्याचे देखील तुम्ही बेनिफिट घेऊ शकता सबस्क्राईब केल्यानंतर. ठीक आहे. सो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे ऑलरेडी. सो रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार आहे. सो सेकंड स्टेप आहे ॲडमिशन प्रोसेस नोटिफिकेशन. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस येईल. त्या नोटीसमध्ये ॲडमिशन प्रोसेसची इन्फॉर्मेशन असणार आहे. रजिस्ट्रेशन केव्हापासून केव्हापर्यंत करायचं आहे ते सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या नोटीसमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. सो ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला एक नोटिफिकेशन येणार आहे, ॲडमिशन प्रोसेस नोटिफिकेशन. ओके. ते आल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे. ज्या स्टुडंट्सना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला एक टाइमलाईन दिली जाईल की ह्या तारखेपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे, ह्या तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर पर्टिक्युलर टाइम लिमिटमध्ये जे आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे. तर लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशनसाठी सीईटी सेल तुम्हाला एक डेडलाईन देईल की ह्या तारखेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर त्या तारखेच्या आतच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्या तारखेनंतर तुम्ही ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करू शकणार नाही. ओके. जरी तुम्हाला एमएसटी सीईटीला 99% असले, 98% जरी असले आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केला नाही तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल नसता. सो रजिस्ट्रेशन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला लगेच जे आहे ते रजिस्ट्रेशन करायचं आहे डेडलाईनच्या अगोदर. आणि रजिस्ट्रेशन विंडो ओपन झाल्या मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करीन आणि व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल. ठीक आहे. सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. सो रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे डॉक्युमेंट अपलोड. तर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत या प्रोसेसमध्ये. कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ऑलरेडी व्हिडिओ मी त्यावर अपलोड केला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची जी लिंक आहे ते मिळून जाईल. ओके. कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. एकदा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केला, डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असते व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला व्हेरीफाय करायचे असतात. दोन ऑप्शन्स असतात डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. पहिला ऑप्शन असतो की फिजिकल व्हेरिफिकेशन, दुसरा ऑप्शन असतो ऑनलाईन व्हेरिफिकेशन. फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला सेंटरवर जाऊन जे डॉक्युमेंट्स असतात ते फिजिकली व्हेरीफाय करायचे असतात. सीईटी सेल तुम्हाला एक सेंटर अलॉट करून देते. त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, हार्ड कॉपी आहेत डॉक्युमेंटच्या, त्या तुम्हाला तिथं फिजिकली व्हेरीफाय करायचे असतात. सेकंड ऑप्शन असतो ऑनलाईन व्हेरिफिकेशन. तुम्ही घर बसून ऑनलाईन देखील जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय करू शकता. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती सीईटी सेल डिक्लेअर करते. त्यामध्ये तुमचा जो रँक आहे मेन्शन असतो. त्यामध्ये दोन रँक असतात. एक असतो तुमचा स्टेट रँक आणि दुसरा असतो तुमचा कॅटेगरी रँक. स्टेट रँक म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक किती नंबरला आहे आणि दुसरा असतो तुमचा कॅटेगरी रँक म्हणजे तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक कितवा आहे. सो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट येते. त्यामध्ये तुमचा फायनल रँक असतो आणि त्या रँकवर तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेस होते. ठीक आहे. सो मेरिट लिस्ट आल्यानंतर सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटवर सीट मॅट्रिक्स रिलीज करतं. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा अवेलेबल आहेत ते तुम्हाला सांगितले जातं. ओपन कॅटेगरीसाठी ह्या कॉलेजमध्ये इतक्या सीट्स अवेलेबल आहेत, एससी कॅटेगरीसाठी इतक्या आहेत, ओबीसी कॅटेगरीसाठी इतक्या आहेत, ईडब्ल्यूएससाठी इतक्या आहेत, टीएफडब्ल्यूएससाठी इतक्या आहेत. तर सर्व कॉलेजेसच्या ज्या सीट्स आहेत त्या तुम्हाला त्या सीट मॅट्रिक्समध्ये दिल्या जातात. ओके. त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी स्टेप आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगची ती स्टार्ट होते. ठीक आहे. कॅप्रॉन 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंगची प्रोसेस स्टार्ट होते. यामध्ये तुम्हाला कॉलेजेसचे जे नेम्स आहे ते फिलअप करायचे असतात कॅप्रॉन 1 साठी. तर कॅप्रॉन 1 होतो. कॅप्रॉन 1 मध्ये स्टुडंट्सना कॉलेज मिळतं, कॉलेज अलॉट होतं. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात. एक कॉलेजला फ्रीज करा किंवा दुसरा ऑप्शन असतो बेटरमेंट. जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजशी तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर तुम्ही फ्रीज करू शकता आणि फ्रीज करून त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि तुम्हाला वाटत असेल की यापेक्षा मला चांगलं कॉलेज मिळू शकतं तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शनला जाऊ शकता. बेटरमेंट ऑप्शनला गेल्यानंतर तुम्ही कॅप्रॉन 2 साठी इलिजिबल होता. ठीक आहे. सो बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जो कॅप्रॉन 2 आहे नेक्स्ट राऊंड जो आहे त्यासाठी तुम्ही इलिजिबल होता. देन कॅप्रॉन 2 होतो, सेम प्रोसेस होते. देन कॅप्रॉन 3 होतो, सेम प्रोसेस होते. ओके. तर ही कंप्लीट प्रोसेस आहे तुमची ॲडमिशनची. होप्स की जी पूर्ण प्रोसेस आहे तुम्हाला समजली असेल. ओके. तर फर्स्ट तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल ॲडमिशन प्रोसेसचं. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होईल. तुम्हाला रजिस्टर करायचं असेल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील. दोन टाईपनी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता, ऑनलाईन किंवा फिजिकल. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते. त्यामध्ये तुमचा फायनल रँक असतो. त्यानंतर सीट मॅट्रिक्स रिलीज केला जातो सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. त्यानंतर कॅप्रॉन 1 साठी फॉर्म फिलिंग स्टार्ट होते.
त्यानंतर कॅप राऊंड 1 होतो. कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होतं. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात, फ्रीज करायचं कॉलेज किंवा बेटरमेंटला जायचं. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं. जर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केला तर कॅप राऊंड 2 साठी तुम्ही इलिजिबल असता. त्यानंतर कॅप राऊंड 2 होतो आणि कॅप राऊंड 3. अशा प्रकारे जे तुमची ॲडमिशन प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. होप्स की तुम्हाला जी प्रोसेस आहे ती समजली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन असतील रिगार्डिंग ॲडमिशन ते तुम्हाला मिळत राहतील. आणि फर्स्ट इयरच्या स्टुडंट्ससाठी देखील आम्ही स्कॉलरशिप अपॉर्च्युनिटीज, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज आणि कोडिंगचे जे लेक्चर्स आहेत ते प्रोव्हाइड करणार आहोत. सो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय.